वेळेकडे सुद्धा नजर असेल. 4:45 झालेत. 4:46 हा पहिला चेंडू पडेल. सर आपण सुद्धा लक्षात घ्या, 4:46 हा पहिला बॉल पडेल. सो प्लीज वेळेबद्दल आपण सुद्धा खेळाडूंना त्या ठिकाणी ताकीद द्या. ISPLच्या पात्रता फेरीतील मॅचेस मध्ये सिलेक्शन मॅच मध्ये सुद्धा मनोज परेड सरांना आपण बघितलं. गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स स्टार्ट. पहिले षटक आगरी बॉयज टीम कडून विनीत जाधव. स्विंग अँड मिस. पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विकेटचं पतन गॉन. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलंय आणि गोलंदाज विनीत जाधवला ही सफलता मिळाली. चेतन पाटील गोल्डन डकचा शिकार बनलाय. काही चांगलं सुरुवात करून दिलंय विनीत जाधवने. स्लोवर 1. कारण आपल्या भारत देशामध्ये सुद्धाच मध्यम गती तेज गोलंदाज हे जास्त तयार होत आहेत. वेगवान गोलंदाज फार कमी प्रमाणामध्ये आपल्या भारत देशामध्ये तयार होत असतात. इथे टेनिसमध्ये मध्यम तेज गती गोलंदाजाला सफलता मिळत असते. प्रवीण कुमार आपण पाहिलं होतं IPL आणि भारतीय टीम करता भरपूर काही त्याने सुद्धा केलं. मोहम्मद शमी हा सुद्धा खेळाडू आपण पाहिलाय. तो सुद्धा चांगलं सातत्य राखतोय आणि मध्यम तेज गतीने ते गोलंदाजी करतायत. तसंच या ठिकाणी विनीत जाधव अनुभवाचा फायदा उचलतोय. आगरी बॉयज टीमला सफलता मिळवून देतोय. आगरी बॉयज टीम मध्ये काही चेंजेस आहेत का आजच्या दिवसामध्ये? कालच्या रजनीमध्ये जो संघ खेळला तोच संघ या ठिकाणी उतरलाय. एक मॅच आगरी बॉयज टीमने जिंकलाय. नो बॅटर इन. मितेश. ओ व्हॉट बॉल. ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू जास्त दिसलेत गोलंदाज विनीत जाधवचे. हा डॉट बॉल. दबाव वाढला गेलाय. पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही सफलता मिळवता ना तर प्रतिस्पर्धी संघावर अडचणी निर्माण होत असतात आणि त्या संघाविरुद्ध तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. बघूया व्हाईट बॉल. DRAची मागणी केलं. DRAची मागणी केलं फिल्डिंग करणाऱ्या टीमने. DRAची मागणी केली. त्यामुळेच विरल नायर सरांना या ठिकाणी यावं लागेल. वाईड आहे की नाही हे पाहिलं जाईल. हे सत्र तप्त उन्हामध्ये आपण आजच्या डे 2 ला सुरुवात केलं. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे. कारण काही सामने तुम्हाला दिवसामध्ये पाहायला मिळतील आणि काही सामने तुम्हाला रात्री मध्ये पाहायला मिळतील. आयोजकांच्या मनापासून इच्छा आहे की 12:30-1च्या आसपास आजच्या दिवसातील जो काही शेड्यूल आहे तो पूर्ण व्हावा आणि त्याकरता आयोजक प्रयत्नशील आहेत. खेळाडूंना सुद्धा तितकीच संधी मिळेल. DRAची मागणी केलंय. मॅच स्टार्ट टाइम आपण बघितलं 4:46. DRAचा वेळ आपण वगळणार आहोत हे लक्षात असू द्या. दॅट्स व्हाईट बॉल. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 1. धावसंख्या 1. NR खट्टा हा संघ फलंदाजी करतोय. रिव्ह लॉस. हा चेंडू हवेत आहे. विनीत जाधव चेंडू खाली. त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. मितेश शिंगोटे याची बहुमूल्य विकेट मिळाली. गॉन. 2 गडी बाद. धावसंख्या 1. DJ युवराजने खूप चांगले साऊंड सिस्टम या ठिकाणी आणली आहे. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार असतील. डाव्या बाजूला केतन भुईर कॅमेरामॅन म्हणून चांगलं वर्क त्यांचं पाहायला मिळालं. महेंद्र भगत, विरल नायर यांना सुद्धा आपण बघतायत. उजव्या बाजूला काही प्रेक्षक राजे वरिष्ठ मंडळी सुद्धा छत्रपती लॉयन्स ग्रुप या स्टँड मध्ये बसले. दोन्ही खेळाडू डकचा शिकार बनलेत. म्हणजेच पहिला
फलंदाज गोल्डन डकवर बाद झाला, दुसरा फलंदाज सिल्वर डकवर बाद झाला. धावसंख्या धाव फळकावर 2 गडी बाद 1. आणि पहिले 3 चेंडू जर बघितले तर W0W वाव शब्द तयार झालाय. धावसंख्या धाव फळकावर 1. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकट मोचक फलंदाज बनेल काय? प्रथमेश हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. संधीचं सोनं तर करू शकतो. मोठा फटका खेळायचा होता, बॅकलिपचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. आपण जर बघितलं तर ऑफ स्टंपर या आधीच तो क्रॉस झाला होता आणि अशा स्थितीमध्ये त्याला ओळखूनच चेंडू रिलीज केला होता. हे तुम्ही रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकतायत. TCP आणि JTC लाईव्ह द्वारे हे थेट प्रेक्षेपण होतं. हे दोस्ती तुटायची नाही, कारण दोघांनी मिळून या स्पर्धेच्या प्रेक्षेपणाचे अधिकार आपल्याकडे घेतलेत. विनीत जाधवचा हा षटक बघितला तर अतिशय चांगला. ऑफ स्टंपर शपल झालाय. वरून खायचं होतं बॅटरला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये ओ ओ ओ जगलर 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 जेल ड्रॉप, जेल सुटलंय आणि फायदा बॅटरला झालाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 2 धाबा. हे तुम्ही बघू शकतायत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू होता आणि ह्या चेंडूला छेडलं होतं. पुन्हा कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूया. ओ ओ हे तुम्ही बघू शकतायत हे दृश्य कशा पद्धतीने जेल सुटलाय. टेनिस क्रिकेट बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये होतोय. धावसंख्येचा विचार केला तर धाबा 2 गडी बाद 2. षटकातील आता शेवटचा बॉल. दॅट्स अ गुड बॉल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर एनआर कट्टा टीमची धावसंख्या 2 गडी बाद 2. 2 वर 2. आदरणीय जितेश म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम. जय श्रीराम संघाचे संघ मालक म्हणून त्यांना आपण पाहिलं. हृदयनाथ भोईर आणि जितेश म्हात्रे हे 2 संघ मालक आपण पाहिलेत. पहिले षटक संपल्यानंतर 2 धाबा आणि हे षटक बघा. ओ कोळवट टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्करचा मारा, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. हे षटक दाखवलं जातं. पुन्हा एकदा पिचिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली. गुड लेन स्पॉटच्या थोडासा पुढे, आता थोडासा बाहेर होता. प्रत्येक चेंडू दाखवला गेलाय. ही खासियत आहे या युट्यूब वाहिनीची. आणि हा जेल ड्रॉप झालेला होता तो. इथे बघा, हा शेवटचा बॉल वाईड लाईनच्या आतून चेंडू गेलाय आणि बॅटर सुद्धा त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. 2 गडी बाद 2 धाबा. पहिलं षटक सुरू झालं. ती वेळ होती 4:46 आणि आता वेळ झाली आहे ती 4:53. 2 मिनिटं आपण या ठिकाणी वगळलेत. 2 मिनिटं वगळणार आहोत. 4 षटकांकरता दिलेला वेळ आहे तो 20 मिनिटांचा. तेजस काहीतरी चर्चा करतायत. पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता प्रथमेशला. सरळ बॅटने खेळण्याकरता प्रवृत्त झाला नव्हता. खऱ्या अर्थाने सरळ बॅटने धावा येऊ शकतायत. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 2 धाबा. आणि इथे गोलंदाज मार्गावर अजय पाल. लोअर फुट टॉस बॉल मिड ऑफ मध्ये शतरक्षक आहेत तिथे. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग केली विनीत जाधवने. 1 धाव रोखू शकले नाही. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली धाव फळकावर 3. आपण बघतायत JPL 2026 5वं पर्व या स्पर्धेचं. आणि 5व्या पर्वामध्ये सर्व काही व्यवस्थित घडतोय. प्रत्येक संघ या ठिकाणी सपोर्ट करतोय या स्पर्धेला. 8 चेंडूंमध्ये 3 धाबा आतापर्यंत झालेत आणि त्याच्यामध्ये 1 चेंडू वाईट टाकलाय. स्कोर इज 3 नाव.
आता अनिकेत स्ट्रायकिंग कडे आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बघू शकतायत. रवी डवला चांगले फिल्डिंग करत आहेत. 2 धाबा रोखू शकले नाही. 2 धाब्यांच्या मदतीनं 2 गडी बाद 5. बिकट स्थितीमधून पुढे जायचं आहे आणि यश मिळवण्याकरता तुम्हाला मेहनत ही करायलाच पाहिजे. आता आलेली संकट दूर कशी फेकली जातील ते आपण बघणार आहोत. ऑफ स्टंपचा जळून जाणारा बॉल. बॅटर त्या ठिकाणी द्विधा स्थितीमध्ये गेलेत. हा आहे डॉट बॉल. येणार कट्टा टीम त्यांच्या खेम्यामध्ये थोडीशी शांतता बसलं. शांतता आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या डाव्या बाजूला डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून संकेतची भूमिका फार महत्वाची. कोळवटामध्ये चेंडू होता. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या थेट भेटीला महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळून दिलाय. गोलंदाज अजय पालने विकेटचं पतन झालंय. फलंदाजी करणाऱ्या येणार कट्टा टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 5. अजय पाल गोलंदाजी मार्गावर. अनिकेत भोमटे याची शिकार केली गेली. आयकॉन काढूला बाद केलं गेलंय. आयकॉन म्हणजे मोठी जबाबदारी तुमची असते. या जबाबदारीला सामोरे जात असताना हा वाईड यॉर्करचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयास असफल ठरलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये रवी डवला होते. प्रत्येक खेळाडू मॅच मध्ये रंगरंगोटी करतायत, तर रवी डवला याने आपल्या केसांची रंगरंगोटी केलंय. थोडासा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अजय आणि नवीन फलंदाज आहे कुणाल मडके. कालच्या दिवसात, कालच्या रजनीमध्ये 17 धावांचं योगदान एका मॅच मध्ये त्याचं पाहायला मिळालं आणि 1 षटक टाकलं होतं. आणि सर्वात मोठा जो षटकार होता तो षटकार सुद्धा कुणाल मडके याच्या बॅट मधून आपण पाहिला होता. तोच कुणाल मडके आता स्ट्रायकिंग कडे येतोय. संकटांना जिद्दीने तोंड देण्याकरता कुणाल मडके या खेळाडूची खेळी फार महत्वाची. व्हाईट बॉल पंचांकडे पाहत राहिलं आणि पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये येत आहेत समांतर. इशारा येतोय अवांतर धावसंख्येचा. धावसंख्या 6. 3 गडी बाद 6 धावा. लोअर मिडल ऑर्डर मध्ये कुणाल मडके सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. JPL मधली ही पहिली लढत, डे 2 मधली. फुलटॉस बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडू शकले नाही. चेंडू दन करत जातोय सीमा रेषे पार. मिळतील धाबा 4. जुचंद्र प्रीमियर लीग आलाय चौकार. चांगला कडक फटका होता. वेगवान फटका असल्या कारणानच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याकरता गेला असता त्या चेंडूला सोडून दिलं, कारण दुखापत सुद्धा होऊ शकले असते हे लक्षात घेता सोडून दिलं. आणि ह्याच बरोबर चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. 2 षटकांकरता घेतलेला वेळ हा सुद्धा आपण या ठिकाणी वर्णन करणार आहोत, कारण मॅच सुरू झालं ते वेळ होती 4 वाजून 46 मिनिटांची. म्हणजेच आपण ती 2 ते 3 मिनिटं वगळलेत. हे षटक आपण बघूया अजयचं. हा बाहेर निघणारा बॉल होता, छेडलाय आणि तिथे सफलता मिळाली. अजयचा हा दुसरा बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाच्या दिशेने खेळला होता. धाबा 4 मिळाल्यात आणि फायदा तिथे झाला. आता दिवेश पाटील आलाय. दिवेश पाटील गोलंदाजी मार्गावर. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. वाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली ती 11 प्रोजेक्टेड स्कोर बद्दल सुद्धा चर्चा होईलच, किती धावा बनवू शकतायत. परंतु बघूया की जर चौकार आणि षटकार आला त्याच्यानंतर आपण ती चर्चा करूया प्रोजेक्टेड स्कोरची. आणि कुणाल मटके सरळ बॅटने वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. स्ट्रेट लॉंग ऑन मधून थ्रो करण्याआधी मिळाली ह्या चेंडूवर 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा आहेत त्या 12 धाबा.
स्वप्नील भोईर हे सुद्धा या प्लेइंग 11 मध्ये खेळत आहेत. लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर खेळलाय जोरदार हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला, षटकारांची वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला, खेळलाय हल्ला, वाढवलाय गल्ला, JPL सिक्सर. दोन बॉलच्या समाप्तीनंतर आपण धावफलक बघतोय. धाबा झाले आहेत त्या 18 धाबा. आता धावगती वाढतोय. कालच्या दिवसात सुद्धा गरज असताना चांगली खेळी साकारली होती कुणाल या बॅटरने. ओहो, आता चांगला बॉल ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. बॅकवर्ड शॉटलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. बॅटचा हलकाचा स्पर्श घेत एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा झाल्या त्या 19. जर मनात ठरवलं ना तर सर्व काही व्यवस्थित होत असतं. आपण सुरुवातीपासूनच नकारात्मक जर त्या ठिकाणी दृष्टिकोन ठेवला तर मग सर्व काही नकारात्मक होत असतं. लक्षात ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे प्रत्येक खेळाडूचा. ओहो, गुड बॉल, विकेट जाण्याची शक्यता. प्रथमेश या खेळाडूला बाद केलं जातं आणि थोडीशी भागीदारी झाल्यानंतर येणारकट्टा टीमला लागला जातोय हा चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर 19. 19 for 4. थँक्यू सो मच DJ युवराज. सध्या ऑपरेट करताना दिसत आहेत हेमालाजी पाटील. प्रोपरेटर आहेत DJ युवराज. या जोचंद्र गावातील एक अनमोल असं रत्न आहेत, कारण चांगला गोड आवाज त्यांचा पाहायला मिळतोय. आता ऑन ड्राईव्ह कळवट टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलंय. खाऊ कोणाचा क्षेत्ररक्षक पुढे येण्याआधी दुसरी धाव होईल काय? शंका डिरेक्ट हिट. व्हॉट एफर्ट. अतिशय चांगला थ्रो. कुणाल मडके हा खेळाडू होतोय बाद. गॉन. थँक्यू. इथे नेमकं असं झालं की म्हणतात ना की दुसऱ्याच्या गतीवर लक्ष देता देता आपली गती कधी कमी होतोय हे काही कळत नसतं. कॉलिंग फार महत्वाचं होतं. मागे वळून पाहता पाहता तो वेळ निघून गेला आणि अशातच तो त्या एंड पर्यंत पोहोचू शकला नव्हता. बॅटिंग एंड पर्यंत पोहोचू शकला नव्हता. धावबाच्या स्वरूपात हा मोठा धक्का असेल येणारकट्टा टीमला. 5 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 20. भरपूर वेळ तुम्ही घालवताय. बॅटर वेळे आधीच मैदानाच्या आतमध्ये यायला पाहिजेत. कुणाल मडके बाद झाला. येणारकट्टा टीमला हा महत्वपूर्ण धक्का लागलाय. एकामागून एक धक्के लागले गेलेत. आयकॉन खेळाडू अनिकेत भोमटे बाद झालाय. मितेश शिंगोटे कालच्या पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. ज्या खेळाडूने तो सुद्धा झटपट बाद झालाय. आणि चेतन पाटील ही इज अ डेंजरस क्लास फलंदाजी ज्या खेळाडूकडून आपण अपेक्षित करतोय, कारण पुढे सुद्धा काही मैदानात त्याने गाजवलेत. एक वेळ 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकल्याचा विक्रम सुद्धा त्या बॅटरने केला होता. तो खेळाडू सस्वात बाद झाला. हा एक दबाव आलाय येणारकट्टा या टीमवर. दबावामधून बाहेर काढणारा संकट मोचक पाहिजे आणि हिरो बनण्याची संधी आहे. कधीही चित्रपट सुपर डुपर हिट होत असतो. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. धाव घेण्याची काही संधी मिळत नाही. विकी पाल नवीन बॅटर आलाय. 3 षटकं समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर लागल्या जात आहेत. 5 गडी बाद. 20 धावा. 20 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. प्रोजेक्टेड स्कोअर 40 पर्यंत दाखवतोय. म्हणजेच 10च्या सरासरीने जर तुम्ही गेला तर 40 होतील. 8च्या सरासरीने पुढे वाटचाल झाली तर 36 झाली.
षटकार आणि धावबाद बघा, घाई केली या बॅटरने, म्हणून स्वतःच्या वेगेवर लक्ष आपलं असलं पाहिजे. दुसऱ्याचं काय, ते तर येतील आणि जातील. इथे लक्ष नव्हतं आणि धावबाद सुद्धा, 2 खेळाडू धावबाद झालेत, प्रथमेश आणि त्याचबरोबर कुणाल मडके. हे बघू शकतायत कुणाल मडके कसे बाद झालेत. मागे वळून बघितलं होतं आणि अशातच त्यांना वाटलं की मी सुरक्षित पोहोचेन. आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर झाली आहे ती 20 धाबा. वेळेकडे पुन्हा आमचं लक्ष जातोय, कारण 4:46 आपण या मॅचला सुरुवात केली. DRS मध्ये आपले आयोजन कमिटी मेंबर्स आत गेले होते आणि तो वेळ वगळता आता ह्या षटकांकरता तुमच्याकडे 4 मिनिटाचा अवधी आहे. हे षटक टाकण्याकरता 4 मिनिटं आहेत. या 4 मिनिटांमध्येच हे षटक टाकून पूर्ण झाले पाहिजे. तेजस लक्षात ठेवा, 4 मिनिटांमध्ये हे षटक टाकून पूर्ण झालं पाहिजे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रवी डवला, समोरच्या इनकडून स्ट्राइक इनकडे आहे बॅटर प्रेम. प्रेम ने पकडलाय, चांगला नेम, मिळवतोय तो धावा 6. JPL सिक्सर बिगी. स्कोर मोज ऑन 26, धावसंख्या धावपळकर 26. कालच्या दिवसातील पहिलाच मॅच खेळत असताना तो 0 या धावसंख्येवर बाद झाला आणि आज षटकारण्याची सुरुवात करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल ऑन साइडला काउ कॉर्नर रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक एका टप्प्याने चेंडूला अडवत आहेत. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील प्रेमला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 28. बॅटिंग टान्स चांगला असायला पाहिजे. प्रत्येक विकेट करता 200 रुपयाचा पारितोषिक असेल गणेश पाटील यांच्याकडून रवी डवला या गोलंदाजाला. गणेश पाटील साहेबांकडून 200 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक विकेट करता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, अतिशय चांगला बॉल, बॅटरला बीट केलं जातं. आता ओळखलंय की बॅटर नेमकं काय करण्याची इच्छा त्या ठिकाणी दाखवतोय. हा डॉट बॉल पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा धावपळकर आहेत 28. चौथं षटक सुरू आहे. 28 धाबा धावपळकावर. विकी पॉलवर सुद्धा मोठी जबाबदारी असेल, थोडंसं प्रेशर असेल. नवीच प्रेशर मध्ये खेळाडू काही चांगला खेळ करत असतात. आदरणीय मनीष म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मी स्वागत करतोय. त्यांच्या कुमारी देवांशी मनीष म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होतं. मनीष म्हात्रे यांची गौड कन्या इथे दाखल झालं. स्कोर मोज ऑन 29. ओहो, सरप्राईज करणारा चेंडू होता. व्हाईट लाईनच्या आतून चेंडू गेलाय रवी डवलाचा. त्याच्या प्रत्येक विकेट करता गणेश पाटील साहेबांनी 200 रुपयाचा पारितोषिक ठेवलंय. DRS यस अंपायर बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलंय. ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमने ही DRS ची मागणी केलंय आहे. एक वापर करूया आणि या DRS ची मागणी केल्यानंतर त्याचा फायदा होईल की नाही हे काही नक्की सांगता येत नाही. सध्या धाबा आहेत धावफळकावर 29. गडी बाद झालेत 5. 5 बाद 29. येणार कट्टा या संघाची स्थिती. थोडंसं आता थंड वातावरण होताना दिसतं. जी अपेक्षा आहे खेळाडूंना पोषक असं हवामान पाहिजे असं. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर थोडंसं शफल क्रॉस झालं आणि त्यामुळेच हा चांगला बॉल पंचाने लगेच दर्शवलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या आहे ती 29. या षटकातील आता पुढचा बॉल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकात. गोलंदाज रवी डवला तयार. हो, फुलपिच बॉल. बॅटरला बीट केलं. रवी डोला खूप चांगली प्रगती करतोय. अजिंक्य स्पोर्ट्स संघाद्वारे खेळत असताना त्या टीम
कडून फलंदाज म्हणून चांगली कामगिरी, गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. आता शेवटचा बॉल चौथ्या षटकातील. धाबा आहेत 5 गडी बाद 29. फिल्डिंग आपण बघूया. ऑन साइडला काउ कॉर्नर, लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग लेग. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. या वेळेला षटकाची समाप्ती करतोय रवी डावला. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना एनआर कट्टा टीमची धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 29. पुढील मॅचची चर्चा आपण करूया. रॉकस्टार बॉईज वर्सेस पतू पॅकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता या. रॉकस्टार बॉईज आणि पतू पॅकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. कारण आता हे शेवटचं षटक म्हणजेच आय थिंक विशाल जवळजवळ अगदी योग्य पद्धतीने हे वाटचाल आहे. 4 षटकांकरता घेतलेला वेळ बरोबर आहे ही माहिती आम्हाला मिळतोय. त्याच्यामध्ये आपण DRS 2 ते 3 वेळा DRS, त्याच्यानंतर आपले संयोजन कमिटीच्या मेंबर्स मैदानाच्या आत गेले तो एक वेळ, चौकार षटकारांचा वेळ वगळलाय. आता शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण आहे? दिवेश पाटील. या षटकाचं वर्णन आपण करू शकलो नव्हतो चौथ्या, परंतु नक्कीच पुढे आपण ते करणार आहोत. आता दिवेश पाटील आयकॉन खेळाडू. दिवेश पाटील ह्याच गोलंदाजाला एक मोठा फटका खेळला होता कुणाल मडकेने आणि त्याच्यानंतर आता दिवेश पाटील वरचढपणा दाखवू शकतोय. टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळ राहिलाय दिवेश पाटील या खेळाडूचा. प्रत्येक मॅचेसमध्ये 100% योगदान तो देत असतो आणि ज्या वेळेस ऑक्शन होतोय त्या ऑक्शनमध्ये सुद्धा त्याच्या नावाची चर्चा जास्त होत आहे. यंदा तर आपण ऑक्शनमध्ये त्याला आयकॉनच बघितलंय. त्यामुळेच आणखीन काही खेळाडू जे मालामाल झालेत इथे आपण बघतात. स्वप्नील भोईर, अमेरिका गॉट टॅलेंट, कोरिओग्राफर आहेत. ओहो ओ, चांगला बॉल, चांगला बॉल ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडूला टाकलंय. धावसंख्या धावफलकावर सध्या आहे ती 29. 5 बाद 29. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये काही रणनीती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची. धाबा तर मिळत नाही. गोलंदाजाने आपलं काम चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलंय. 29. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 15 चेंडू डॉट झालेत. फोर्स केलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. राकेश वाघमारे याच्या हाताला हलकासा होतो स्पर्श आणि चौकारांशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. मिथिल धाबा 4. चौकार षटकार आहे की चौकार? व्हॉट दॅट्स अ 6. खेळाडू सांगतायत, इशारा आला होता चौकारांचा व खेळाडू सांगतात हा षटकार आहेत. डिसिप्लिन पाहिजे तुमच्यामध्ये. म्हणजेच प्रामाणिकपणा जर असलं तर अर्थातच तो प्रामाणिकपणा तुम्ही दाखवायला पाहिजे. इथे सुद्धा प्रामाणिकपणाने सांगतात हे खेळाडू की या 6 धाबा आहेत. षटकाराची मदत मिळाली. धावसंख्या 6 पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 35 धाबा. 35. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहेत. दिवेश पाटील त्यांच्या षटकातील पुढचा बॉल. पुन्हा खोळवटपाच्या चेंडूला खोदून काढलाय. ओ, शतरक्षक लॉंग ऑफ मधून यतीश पुढे आले होते. जेल सुटलाय फायदा बॅटरला. धावसंख्या 2 पुढे जाते. धाबा झाल्या त्या 37. 5 गडी बाद 37 धाबा एनआर कट्टा टीमच्या धाव फळकावर लागल्या गेल्यात. संघ मालकांची मेहनत, खेळाडूंची मेहनत आणि त्यामुळेच JPLचं हे 5वं पर्व आपल्याला गाजताना दिसतंय. JPLचं नाव वाचताना दिसतंय. एज अँड टेकन विकी पाल या खेळाडूला परतीचा प्रवास दाखवलाय. एनआर कट्ट्याच्या डगआउट्स मध्ये तो जाताना दिसतोय. 6 गडी बाद धावसंख्या धाव फळकावर 37. 37 फॉर 6.
सर्व काही व्यवस्थित घडताना दिसलंय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने आपला दबदबा दहशत हुकूमत दाखवलंय. लास्ट बॉल डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा पंच मनोज परेड सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या त्या 6 गडी बाद 38. शेवटच्या ह्या चेंडूवर षटकार चौकार येईल काय? स्ट्रायकिंगकडे संदेश किनी आहे, एक चांगला खेळाडू आहे तो सुद्धा. सरळ बॅटने आणि विषपमध्ये चांगली फटकेबाजी करत असतो. आता हा चेंडू इम्पॅक्ट कदाचित आउटसाइड द लेग स्टंप असावा किंवा बॅटचं एज लागलं असावं. 2 धावा मिळतील. लॉंग लेग चा क्षेत्ररक्षक पुढे येण्याआधी 2 धाव पण पूर्ण होत आहेत आणि तिसरी धाव घेताना विकेट मिळाली. लेग बाईचा इशारा मनोज सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 7 गडी बाद 40. 41 धावसंख्येचं टार्गेट असेल. 41 इज द टार्गेट. 41 धावसंख्येचं टार्गेट असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. पतू पॅकर्स जुचंद्र आयकॉन खेळाडू म्हणून निखिल पाटील याला आपण बघितलं. त्याच्यानंतर रॉकस्टार बॉईज चंद्रवाडा जुगल पाटील हे आयकॉन खेळाडू आहेत. जितेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रॉकस्टार बॉईज टीमचे कॅप्टन या लवकर. संतोष मांडवळकर यांना विनंती करेन आपल्या कॅप्टनला लवकरात लवकर पाठवून द्या. रॉकस्टार बॉईज टीमचे कॅप्टन या, कारण पथ्थू पॅकर्स जुचंद्र टीमचे कॅप्टन वेळेवर या ठिकाणी पोहोचलेत. निखिल पाटील या ठिकाणी दाखल झालेत. रॉकस्टार बॉईज टीमच्या कॅप्टनने त्वरित संपर्क साधा. टॉस फार महत्वाचा असेल. टॉससाठी या. शेवटचा ऑफिशियल पुकार असेल रॉकस्टार बॉईज टीमला. रॉकस्टार बॉईज त्यांच्या खेम्यामध्ये खेळाडू आहेत. कॅप्टन येतील. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. दिसेल अतिशय चांगला नटलेला आणि सजवलेला आपला हा टॉस बॉक्स. जुचंद्र प्रीमियर लीग 2026 सीझन 5 हॉटेल अक्षित फॅमिली रेस्टॉरंट यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळालंय. निलेश दादा चव्हाण यांचं मनापासून कौतुक असेल. हे तुम्ही बघू शकतायत. जितेश म्हात्रे आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत टॉस बॉक्स मध्ये आणि दोन्ही कॅप्टन आहेत जुगल पाटील आणि निखिल पाटील. दोघांना ठाऊक आहे JPL आणि जुचंद्र प्रीमियर लीग. JPL चाललंय. जितेश म्हात्रे साहेबांना विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हा. जुगल JPL असा कॉल होता. टॉस तुम्ही जिंकलाय. काय आखणी आहे या मॅच करता? डिसिजन काय? क्षेत्ररक्षण. कालचा जबरदस्त खेळ तुमच्या टीमचा राहिलाय. पहिल्यांदाच आपण बघितलं तर रॉकस्टार बॉईज टीमने या स्पर्धेमध्ये प्रवेश केलाय आणि पहिलाच मॅच त्याने जिंकलाय. काय म्हणाल? आता नवीन पोरं आहेत, नवीन संघ आहे आणि चांगला खेळ केला सर्वांनी, तर चांगलं वाटलं, जरा कॉन्फिडन्स आला. समोरच्या टीमला रोखण्याकरता काय रणनीती असेल आणि किती धावसंख्येपर्यंत रोकाल? निखिल पाटील सारखा एक विस्फोटक खेळाडू तो चांगली सुरुवात करत असतो.
नक्कीच समोरची टीम चांगलीच आहे. आम्ही तरी पण 40-45 पर्यंत त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. काही चेंजेस? नाही नाही, सेम एक दोन प्लेयर चेंज झाले तर, नाहीतर सेम टीम असेल. तुम्हाला शुभेच्छा असेल या मॅच करता. थँक्यू. दुसऱ्या बाजूला निखिल आहे. निखिल, तुमच्या काय प्रतिक्रिया? टॉस जिंकला असतं तर तुमचं डिसिजन काय असतं? मी बॅटिंगच घेणार होतो. मनाप्रमाणे चालत 5 षटकात किती धावा बनवाल आणि तुमच्या टीम मध्ये काय बदलाव असेल की सेम टीम असेल या स्पर्धेकरता? 50 क्रॉस जाण्याचा प्रयत्न करू आणि बघू आता. नवीन प्लेअर आहेत, कोणाला चान्स द्यायचा कोणाला ते ठरवतो आता. एक मॅच जिंकलाय, पॉईंट टेबल मध्ये टॉपवर येण्याकरता ही धडपड असेल तुमची. हा मॅच जिंकायचाच आहे असं काही ठरवलं? हो, ठरवले ही मॅच जिंकायचीच आहे. तुम्हाला शुभेच्छा असेल या मॅच करता. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनने आपल्यापर्यंत पोहोचवल्या. थेट मी तुम्हाला घेऊन जातोय. टॉस तर झालाय, जिंकलाय रॉकस्टार बॉयज टीमच्या कॅप्टनने आणि निवडली फिल्डिंग. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत तुषारजी सोनवणे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला, थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला टर्न करत असताना डीप मिड विकेटला बॉल निघून चाललाय. कुणाला मडके पोहोचतील बॉलपर्यंत तत्पूर्वी एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झालाय 5:22 लक्षात ठेवा. सुरुवात झाली डावाला. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम येणार कट्टा या संघाने धावा दाफडगावरती बनवलेल्या आहेत. त्यामध्ये 40-41 धावांचा पाठलाग करत असताना टीम आगरी बॉईज. सुरुवात तर सिंगलले झाले. मितेश शिंगोटे आहेत षटक क्रमांक 1 मध्ये. राईट आर्म ओव्हर दी विकेट. फटका इथे छान आहे. टायमिंग लाजवाब झालाय. बॉलला फेकून दिले गेले डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज राकेश वाघमारेच्या बॅट मधून JPL सिक्सर. JPL सिक्सर आलाय, परंतु पत्तू पॅकर्स यांच्या डगआउट्स मध्ये एक स्कूटीची चावी मिळाली आहे. कोणाची असेल तर ओळख पटवून ती घेऊन जा. सागर भोईर, ओके, चावी एक सापडलेली आहे एका गाडीची. जर कोणाची असेल तर ओळख पटवून ती चावी घेऊन जा. OTU. चांगला फटका होता. अगदी जर पाहिलं गेलं तर शॉर्ट बॉलचा वापर केला. आक्रमण करत असताना बॉलला पाठवले मैदानाच्या पलीकडे. काय सुरुवात झाली. आगरी बॉईज आगरी तडका मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना षटकार ठोकलाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा दाफडगावरती लागलेल्या आहेत. जुचंद्र प्रीमियर लीग आपण बघतायत. पर्व 5व्या स्पर्धेचं गर्व जुचंद्र गावाला. हा सातत्याने या स्पर्धेचा. दिमागीतीचा बॉल बॅकलिपला खाली ठेवलं, बॉलला ढकलले. तत्पूर्वी मिडऑफचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. अनिकेत भोमटे टीमचे आयकॉन आहेत, परंतु अनिकेतचा खेळ कालच्याही रात्री तितकासा प्रॉमिसिंग झालेला नाही आहे आणि आजच्याही दिवसाच्या क्रिकेटमध्ये तितकासा प्रॉमिसिंग झालेला नाही आहे. परंतु कमबॅक करेल अनिकेत, हीच मात्र अपेक्षा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफडगावरती 8. दिवेश पाटील खेळतो 1 वरती. राकेश 2 मध्ये 7. समोर ठेवला होता. चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचले जाईल. पुन्हा एकदा एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. चांगली सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. P1चे षटक आहे. मितेशला माहिती आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. षटकार आल्यानंतर मितेशने चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफटकावरती लागल्यात. TCP लाईव्ह आणि JTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. या पुढचा बॉल पुन्हा एकदा मितेश तयार. स्ट्राईक एंडवरती राकेश. चांगला बॉल आहे, तेवढाच चांगला ड्राईव्ह. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 38 सर्कलच्या थोडासा बाहेर निघून जाईल बॉल. तत्पूर्वी बॉलला अगदी उचलून फेकी होईल. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 25 बॉल आणि करायचे 31 धावा. कुठेतरी येणार कट्टा. कालच्या रात्रीमध्ये देखील एक सामना खेळलाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, परंतु 2 षटकामध्ये वेगाने धावा आल्यात आणि कालच्या दिवसातली पहिला विजय त्यांनी मिळवलाय. आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी बॅटिंग करत असताना डगमगली गेली. इथे फुल टॉस आहे. आक्रमण केलंय दिवेश पाटीलचा क्लास. बॉल सीमारेच्या पलीकडे. यापूर्वी राकेशचा षटकार पाहिला, आता दिवेश पाटीलचा आपण तडाखा पाहत आहेत. षटकार
थँक्यू डीजे. हे संपूर्ण षटक जर पाहिले गेले तर कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हाताळले हे संपूर्ण GTDC आणि TCP लाईव्हच्या माध्यमात दाखवलं जातं. ज्याप्रमाणे स्ट्रोक एक्झिक्यूट केले, षटकार आले, चौकार आले, सिंगल आले, डबल आले, त्या सर्व काही गोष्टी या ठिकाणी दाखवल्या जातात. ही खासियत आहे. शेवटचा बॉल फुलटोस आणि त्यावरती आक्रमण केलं आहे आणि काय टेलिकास्ट केले जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 41चा पाठलाग करता असताना 16 धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात. जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग सुरुवात झाली. मी तर म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून 24 बॉल आणि करायच्या 25. अनिकेत भुमटेला कमबॅक करावं लागेल. क्रिकेट हा खेळच संघर्षाचा आहे. पंकजांना देखील आपण बघतायत टीम सानेगुरचे एक जबरदस्त खेळाडू, त्याचबरोबर पेशाने ते पोलीस आहेत, परंतु क्रिकेटवरचं प्रेम त्याचं सातत्याने आपण पाहिलं. ॲज अ बॉलर म्हणून चांगलं युनिट त्याचाही वापर करू शकतात टीम एनर कट्टा. सर जास्तीचा वेळ खर्च करू नका. पहिल्या ओव्हरसाठी फक्त 3च मिनिटं खर्च करण्यात आलेली आहेत. षटक क्रमांक 2ला सुरुवात. पहिला बॉल 24 बॉलमध्ये करायचा 25. अनिकेत भुमटे तयार. पुढ्यात ठेवला होता बॉल. चांगला सन्मानजनक स्ट्रोक खेळलाय, सन्मान दिलाय. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त केलेली आहेत. हवेच्या विरुद्ध इथे जर पाहिले गेलं तर आता तुम्हाला खेळवलं जातं. आणि खरं तर या षटकामध्ये राकेशला देखील माहिती आहे, दिवेशला देखील माहिती आहे सिंगल डबल धावा आल्या. या षटकामध्ये 6, 7, 10 धावा बनत आहेत तर एक बेनिफिट देऊन जाईल. आणि ज्यावेळेला कॉमेंट्री बॉक्स जुचंद्र गाव एंड करून खेळवलं जाईल त्यावेळेला मोठमोठे षटकार पाहायला मिळतील. धावसंख्या 1च्या माध्यमात जाऊन पोहोचते. 17 धावा, 17-17 टीम एनर कट्टा स्टँडवरती दिसतोय. धीमागतीचा बॉल, फ्लाईट दिली बॉलला, फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला. ऑफसाईडला खूप चांगला फटका. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक प्रेम महत्व बॉलपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफटक्यावर जाऊन पोहोचते 19 धावा. मानसिकता तर चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. गौरवजी म्हात्रे, मंगेशजी भोईर, आगरी बॉईज हा त्यांचा संघ आहे. त्या टीमचा आयकॉन दिवेश पाटील याला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. प्रतिस्पर्धी टीमचा आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये टीट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. 22 बॉल आणि 22 धावा. आता मात्र हे मॅचचं समीकरण 4 कॅमेऱ्यासहित ही संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण बघतायत. 4ही कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसात खूप चांगलं वर्क या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितलं जरूर. या पुढचा बॉल अनिकेत तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न, काय फटका खेळला, स्लाइस केल्या बॉलला, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, डीप मध्ये बॉल फेकून दिला गेलाय. 4 धाव्यांसाठी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिवेशच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. हा ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला जातोय. पहिल्यानंतर जर पाहिलं गेलं तर बॉलने थोडीशी बाउन्स प्राप्त केला. त्यानंतर जर पाहिलं तर टोवरती खेळलेला फटका आणि चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतो. चौकार येईल. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफटकावरती 23. 21 बॉल आणि 18 धाव्यांचं समीकरण राहिले. या मॅचवरती पुरेपूर पकड बनवण्याचा प्रयत्न टीम आगरी बॉईजच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये झालाय. दोन्ही संघ असे आहेत की कालच्या दिवसात, कालच्या रात्रीमध्ये एक मॅचेस जिंकलेत, अनुभव आहे. इकडे फुलटॉस बॉल होता, क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग केली जाईल. तर सकाळच्या आतमध्ये बॉल अडवले जात आहे. दिवेश पाटील कालच्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ याही आयकॉनचा राहिला, पण तिथे कमबॅक करावं लागेल टीम एनर कट्ट्याला. पण चेतन पाटील यांना देखील आपण बघताय यष्ट्यांच्या मागे अनुभव फार मोठा आहे. परंतु चेतन कालच्या दिवसात जर पाहिलं तर जास्त काही धावा करू शकल्या नाही आहे आणि आजच्याही दिवसात चेतन जास्त धावा करू शकले नाही. पहिल्याच बॉलवरती विकेट गेले चेतनची. 20 बॉल 17 करायच्यात. धीमागतीचा बॉल, ओळखल्या बॉलला पुन्हा एकदा सिंगल धाव परिपूर्ण मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाईल. चांगली सुरुवात, डाबलाची सुरुवात केली. शेवट देखील गोड करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. नो डाऊट अबाउट इट. सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाते. एक सिंगल धावेच्या माध्यमातून 25 धावा विदाऊट लॉस. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आता 19 बॉल शिल्लक राहिलेत. करायचे 16 धावा. हे मॅचचं समीकरण राहिले मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसात देखील रात्रीमध्ये प्रतिसाद प्रेक्षकांचा चांगल्या पद्धतीने आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला जरूर. डीजे हिमालय यांचं कौतुक करावं लागेल. डीजे युवराज, चांगली साऊंड सिस्टीम त्यांची देखील पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना इन्व्हाइट केलं जातं. धीमागतीचा बॉल, ओळखल्या बॉलला आणि पाठवले गेले सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर एगला ठोकलाय दिवेशच्या बॅटमधून. आणखीन एक JPL चौकार.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हे षटक कशा रीतीने अनिकेतने हाताळले हे मात्र संपूर्ण ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. हा तिसरा बॉल पहा, ऑन दी टोस खेळला फटका आणि चांगला इन फ्रंट ऑफ द विकेट चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. चौकार आला त्या बॉलवरती. फुल टस बॉलला इथे कन्वर्ट केलं, सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्यानंतर हा पहा त्यापुढचा बॉल धीम्यागतीचा बॉल होता. राकेशने ओळखलं, सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केले. आणि शेवटचा बॉल आणि हा पहा घुटना टेक, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि 4 धावा या बॉलवरती वसूल केलेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर काय फ्लाइंग स्टार्ट दिले. कौतुक करेन राकेश वाघमारे आणि दिवेश पाटीलचं. दिवेश पाटील आतापर्यंत 7 बॉलमध्ये 19 धावा त्याने केलेत. राकेश वाघमारेला जर बघितलं तर 5 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत त्याने केलेत. आणि आगरी बॉईज जाऊन पोहोचतात विदाऊट लॉस 29-41चा पाठलाग करतात मैदानाच्या आतमध्ये. आता 18 बॉलमध्ये करायचे आहेत 12 धावा. हे मॅचचं मैदानाच्या आतमध्ये समीकरण राहिले. चला टीम रॉकस्टार बॉईज आणि पतू पॅकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एक नम्रतेची विनंती. आजच्या दिवसात वेळापत्रकातील पहिला मॅच अगदी चांगल्या पद्धतीने वेळेनुसार सुरू आहे. 18 बॉल आणि 12 धाव्यांचं समीकरण. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खराब लाईन, लेग स्टिक सोडून जातोय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आलाय. पंचाची देखील भूमिका खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितलीत. मनोजी परट सरना आपण बघतायत, त्याचबरोबर ललितजी भोईर बंड्या सरना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. स्कोअर एक पंचाच्या भूमिकेमध्ये विरलजी नायर या सरना आपण बघतायत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. या तिन्ही पंचांचं कौतुक. यस बॉलर नेम मितेश प्लीज. यस मितेश बॉलर नेम. पुन्हा एकदा लाईन खराब आहे, परंतु इथे जर पाहिजे तर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा बॉल आहे. अगदी लेग स्टिक आणि मिडल स्टिक वरतून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धावसंख्या फटकावरती 30. 17 बॉलनी करायच्या आहेत 11 धावा. विशाल भोईर यांचं कौतुक करावं लागेल, जे एक ऑफिशियली स्कोर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे, जसा टाकला तसाच पाठवला मैदानाच्या बाहेर. राकेश षटकार. थँक्यू डीजे. राकेशला माहिती आहे जेवढं लवकर मॅच संपवतो येईल तेवढं मात्र बरं राहील, कारण की ज्याप्रमाणे फिल्डिंग दाखवली जाते ही ऑन स्क्रीन पहा. अगदी पाहिजे तर एक लॉंग ऑफला लॉंग ऑन, कावकोर डीप मिड विकेट, डीप बाकवास फिरकला क्षेत्ररक्षक हे डीपमध्ये आपल्याला 30 सेकंडच्या बाहेर पाहायला मिळतात. 5 धाव्यांचं समीकरण उडवलं. हेलिकॉप्टर लँड होईल मैदानाच्या बाहेर. हा दणदणीत खणखणीत विजय नोंदीत केलाय टीम आगरी बॉईज. वेल प्लेड बॉईज. जबरदस्त खेळ आपण दर्शवलात. अभिनंदन गौरवजी म्हात्रे, मंगेशजी भोईर. जबरदस्त खेळ आपल्या संपूर्ण संघाने दर्शवलात. हा पा फायर शो, जबरदस्त सेलिब्रेशन. जुचंद्र गावाची आवडती क्रिकेटची स्पर्धा JPL. चला मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण संघ दाखल झालाय. हँडशेक करूनच आपल्याला मैदानाच्या बाहेर पोहोचायचं आहे. हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर आपल्याला पोहोचायचं आहे. याची देखील दखलता घ्या. काय फटका खेळला. हेलिकॉप्टर स्ट्रोक मनगटाचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये झालाय. आणि या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर षटकार आलाय. अडलक टफलक टीम येणारकट्टा राजजी पाटील यांचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलात. धावा नाही झाल्यात, परंतु त्यानंतर जबरदस्त या ठिकाणी आगरी बॉईज. चला रॉकस्टार बॉईज, जुगल पाटील अँड ऑल टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचायचं. या पुढचा मॅच महत्वाचा राहील. चला मॅचचा मॅन मॅचचा पुरस्कार जाईल. नो डाऊट अबाउट इट. ज्याने 7 बॉलमध्ये 19 धावा केल्या, ज्याने 2 षटका हाताळलीत, 19 धावा तिथेही खर्च केले त्याने, परंतु तिकडे 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. टीमचा आयकॉन आगरी बॉईज या संघाचा दिवेश पाटील हा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.